कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पहाड़ा लोचने रूप पहाड़ा लोचने सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी साधनी सोहा विठ्ठल सोहा विठ्ठल सुख झाले ओ साधनी साधनी सोहा विठ्ठल बरवा सोहा विठ्ठल बरवा सोहा माधव बरमा सोहा माधव बरमा बरवा सोहा विठ्ठल बरवा सोहा विठ्ठल बरवा सोहा माधव बरवा सोहा माधव बरवा सोहा विठ्ठल बरवा सोहा विठ्ठल बरवा बहुता सुकृताचे जोडी बहुता सुकृताचे जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडे विठ्ठली आवडी आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे सर्व सुखाचे सर्व सुखाचे रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा
करोनी उचित करोनी उचित करोनी उचित करोनी उचित प्रेम घाले हृदयात 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 आलो दान मागायास आलो दान मागायास आलो दान मागायास आलो दान मागायास थोर करोनियास थोर करोनियास थोर करोनियास थोर करोनियास थोर करोनियास चिंतन समये चिंतन समयी चिंतन समये चिंतन समयी सेवा आपुलीच घेई 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 तुका म्हणे भावा तुका म्हणे भावा तुका म्हणे भावा तुका म्हणे भावा निरवावे देवा मज 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 निरवावे देवा आलो दान मागायास आलो दान मागायास दान मागायास आलो दान मागायास थोड करोनियास थोड करोनियास थोर करोनियास थोर करोनियास थोर करोनियास थोर करोनियास गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमाई गोपाल कुमार गोपाल कुमाई गोपाल कुमार करोनी बुटीत करोनी बुटीत करोनी बुटीत करोनी बुटीत करोनी उचित करोनी उचित करोनी उचित करोनी उचित करोनी बुटीत करोनी बुटीत करोनी बुटीत करोनी बुटीत करोनी उचित करोनी उचित करोनी उचित करोनी उचित आलो दान प्रेम घाली हृदयात ये प्रेम घाली हृदयात हृदयात प्रेम घाली प्रेम घाली हृदयात आलो दान आलो दान मागायात प्रेम घाली हृदयात प्रेम घाली
आत रे थोड करून यात बोला आस थोर करून यात थोड करून यात आलो दान मागायात हो आलो दान मागाया करोनी उचित प्रेम घाली हृदयात आलो दान मागायास थोर करोनिया आस चिंतन समयी सेवा आपुलीच देई आलो दान मागायास थोर करोनियास तुकया बंधू म्हणे भावा तुकया बंधू म्हणे भावा मज निर्वावे देवा आलो दान मागायास थोर करोनियास समचरण सरोजम सांद्रनीला बुधाभम जगदनिहितपानि मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कन्यनेत्रं सदैव धवलासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमना दुसरे चरण संतातिया पांडुरंगा करू प्रथम नमना दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथे चालतारो त्यांच्या कृपादाने
साक्षात् प्रेम स्वरूपिणं नामदेव दयामूर्तिं नाथं वंद पुनः पुनः वैराग्यास्य पुरामूर्तिं देवक्षेत्रनिवासिनं तुकाराम महाराष्ट्रं भक्तराजचतुष्टयम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता करोनी उचित प्रेम घाली हृदयात आलो दान मागायास थोर करोनिया आस. आपला दरवर्षीप्रमाणे चालत आलेला हा सप्ताह किती वर्ष झाले नाही माग याच्यामध्ये मानलं नाही आहे. तेव्हा आपल्या या सालाबाद प्रमाणे गावामध्ये होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहामध्ये श्रीमद भागवत कथा आणि प्रवक्ते आहेत कडुदास महाराज भोजने आणि अशा प्रकारचा 7 दिवस पर्यंत उद्या आहे काला हाला नाही का? तर नियम असा आहे वारकरी परंपरेमध्ये पहिला दिवस आणि शेवटचा दिवस आणि काला याचे अलिखित नियम आहेत. पहिल्या दिवशी मंगलपर नामपर अभंग घ्यायचा असतो आणि शेवटचा दिवस आहे आज 7 दिवस तुम्ही सेवा केली ज्याला जे शक्य होईल त्याप्रमाणे. कोणी श्रवणाची सेवा केली, कोणी अन्नदानाची सेवा केली, कोणी झाडलोट केलेली आहे इथं, कोणी सडा समार्जन केलं, कोणी काकळा, जी जी सेवा तुमच्या वाट्याला जी शक्य होईल ते केली आणि सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने तनमन धनाने हा होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आजचा शेवटचा दिवस आहे. आणि शेवटचा दिवस म्हटला की मागणी करावी माणसाने. 7 दिवस सेवा केली ना आपण मग मागायचं असते असं काही नाही आहे. मला थोडा विको कमी द्या. कुठे आहेत भाऊ ते ऑपरेटर? अरे भाऊ साहेब चांगला आहे बघा सिस्टीम वगैरे सगळी मंडळी उत्तम आहे. लहान बालक आहे उभे. आपले महाशक्ती देवीसारख्या त्या 2-3 मुली आहेत. पक्वादे महाराजांचा काही प्रश्नच नाही आहे. आणि गावातली मंडळी मला काही परिचित नाही आहेत सगळी मंडळी. तेव्हा सर्व उत्तम सहभागी होऊन श्रवणाला खूप मंडळी आली त्या मनाने. तेव्हा अशा प्रकारचा हा मागणी पर अभंग मी निवडला. देवाला मागावं माणसाने, जगाला काय मागायचं आणि देऊन देऊन काय देणार आहे. वेदांत जरा सांगत नाही आता थोडस. जीवाने जीवाला मागू नये, जीवाने जडाला मागू नये, जीवाने देवाला मागावं. जडाला काय मागता, जड आहे त्याला काय मागणे, त्याला अंतकरणच नाही, त्याला काय मागायचं आहे. जीवाने जगाला सुद्धा मागायचं नाही. जग सुद्धा काही तुम्हाला देऊ शकणार नाही. कारण काय, अरे दोन्ही सारखेच होतं ना. ते एक मराठी वाक्प्रचार आहे बघा, म्हण आहे, उघड्यापाशी नागडा गेला आणि रात्रभर. एक जण म्हणे का रे लेका थंडी लय वाजून राहिली, पांघऱ्याला आहे का? तो म्हणे लेका मला तर लय खूपच हिव वाजून राहिलं, तुझी जवळ की अंथरण्या करत आहे का? तो म्हणे असं करणं म्हणजे तू मला पांघरून मी तुला अंथरतो. म्हणजे काहीच नाही, दोघंही उघडे नागडे. 1 दिवसाचा उपासी 7 दिवसाचा उपासी, तसं हे जगत आहे. काय मागणार. तुकोबारायचं एक प्रमाण आहे, जगा घालावे साकडे दिन होनी बापुडे, अभाग्य रोकडे मुळा आणि अविश्वास, देवापायी नाही भाव भक्तीवरी वरी वाव. अरे देवाला जगाला मागून काय उपयोग आहे बिचारे. राणी दुःखिया दुःखी भेटले, जैसे झाड फुलले वांज जैसे, असा प्रकार आहे. म्हणून जीव म्हणजे जगत. देवाला मागाव माणसाने, देव पूर्ण करतो, सामर्थ्य देतो, तुम्हाला खरं म्हणजे ऊर्जा देतो. देवाला मागायचं म्हणजे देव तर देतोच, तसं जर बारीक जर पाहिलं तर सकामता ही नको आहे भक्तीमध्ये. पण ठीक आहे, भगवान देतात, तो उदार आहे, काही प्रश्न नाही. म्हणून हा जो अभंग आहे तो कान्होबारायांचा आहे.
तुम्ही काकड्यात म्हणता ना पहिली मालिका, पहिली मालिका, दुसरी मालिका सुंदर ते ध्यानपासून तर नको ब्रह्मज्ञान, तिसरी मालिका उंच नीच काही नेणे भगवंत, आहे की नाही, श्रवणे कीर्तने, पवित्र ते कुळ पावन तो देश, बहुता वेळ भक्तीची आकाजा आणि पुण्यवंत व्हावे. सगळ्या संतांची नावं आहेत. सगळे सगळे संत होऊन गेले, कारण सकाळी सकाळी महापुरुषांचे संत पुरुषांचे नावं घेत असतात. हा फार सुंदर पद्धत आहे काकड्याची. नंतर तुम्ही काकड्याचे अभंग म्हणता. काकड्या म्हणजे उठा साधू संत. त्याच्यानंतर याच्यामध्ये एवढी लिंक आहे बघा, माझा तो विषय नाही. साधू संताला उठवतात, नंतर पांडुरंगाला उठवतात. साधू संत म्हणजे साधू संत नाही, साधू संत हे उठलेलेच असतात, जागेच असतात, काही प्रश्नच नाही. पण तुम्हा आम्हाला संबोधन देतात ते उठा साधू संत. काही साधना करणारे साधक असतील, की बिचारे वारकरी मंडळी असतील. आणि मग काही काही लोक थोडंसं आता सकाळची झोप म्हटल्यानंतर काय प्रश्न आहे, थोडं हे करतात, मग त्याला जाग करतात. उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवावे था जन्माच्या. त्याच्यात पाम कसे कडवे आले बघा. वस्तुस्थिती आहे. कधी कधी आपण जन्मभर काकडे करतो, धनधारा पुत्र जन्म, पण वाटणीचा प्रसंग आला ना दोघही भावाचा, जमत नाही. तो म्हणते नाही नाही मला हेच वार पाहिजे, तो लायनामध्ये मी मला हे चांगलं पाहिजे एका ठिकाणचं. एवढ्यावर नाही थांबत ते. आणि आपण म्हणतो सर्व मिथ्या हे जाणून. प्रत्यक्ष जीवनात काही थोडंसं फार बारकावे आहे त्याच्यामध्ये. तेव्हा आपण जे करतो, आपण जे वाचतो, आपण जे ऐकतो, त्याचं नाही 100% थोडंफार तरी आपल्या आनंदाकरता, आपल्या जीवनाकरता. तेव्हा अशा प्रकारची हे लिंक आहे. त्यानंतर भूपाळे आहेत. भगवान उठले, आरती ओळल्या जाते. नंतर आरतीच्या आपल्या हे आहेत भक्तीच्या पोटी हा वगैरे. त्याच्यानंतर कनकाचे परिमळ उजळून या आरती, आहे की नाही. आणि लाजली गे माय. आता काय आहे महाराज, तुम्ही काकडा ओळत असताना जो परमात्मा आहे ना, तो एका ठिकाणी नाही आहे. लाजली गे माय आता कोणा वाळून, जिकडे पाय तिकडे चतुर्भुज गोपाळू. अरे तोच दिसायला लागला. बघ तो दिसायला लागला, मला असं वाटलं की मला एकट्याला दिसला पाहिजे म्हणून द्वारकेत गेलो. द्वारकेत तरी काय झालं मग, द्वारकेत गेले, वाळू गेले द्वारके, जिकडे पाय तिकडे चतुर्भुज. सगळा परमात्मा जिकडे तिकडे दिसायला लागला. मग सखिया माजारी, मग सगळं असं पहा तुम्ही त्याचे अर्थ. इतक्या बोधावर गेले नामदेवराय. म्हणून ह्या मग नंतर योगिया दुर्लभ वगैरे मी कशा करता सांगतो, ही आपली पद्धत आहे सकाळच्या काकड्याची. तेव्हा असं भजन केल्यानंतर वारकऱ्यांनी भगवान प्रसन्न होत असतात. भजन हे फार मोठं साधन आहे. कान्होबारायांचा अभंग आहे. कान्होबाराय कोण बा, असं कदाचित प्रश्न कराल तुम्ही, कोण आहेत कान्होबाराय. तर कान्होबारायांनी त्यांचा स्वतःचा परिचय स्वतःच करून दिला. तुकया बंधू कोण आहेत, तुकोबारायचे बंधू आहेत, भाऊ आहेत, लहान भाऊ आहेत तुकोबारायचे. हा परिचय आहे त्यांचा. खरं म्हणजे तुकोबारायचे बंधू हा झाला एक व्यवहारिक परिचय. आता काही काही वेळेला माणसं परिचय करून देतात. जर आपल्याला आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाने जर आपला परिचय होत नसेल तर काही लोक बाय हँड परिचय देतात. हे आहेत ना, हे कोण आहेत बा, हे ते नाही का मुख्यमंत्री बाई त्यांचे मालक आहेत. म्हणजे बाईवरून परिचय, हे सर्वात वाईट आहे गोष्ट. आणि काही काही लोक इतका परिचय देतात करून की त्याची बिचाऱ्याची सर्व गमावून टाकतात. आपण म्हणा हे यांचा काय परिचय हो, त्याला हलकी करायची असते. तो म्हणते माहित नाही तुम्हाला, आपल्या घरी जे भांडे घासायला धुणं धुवायला बाई असते ना, त्यांचे पती आहेत नाही. हा काय परिचय आहे का भाऊ. परिचय चांगला करून द्यावा, चांगल्या पद्धतीने द्यावा. त्याचा अपमान नाही झाला पाहिजे, त्याचं मन दुखवल्या नाही गेलं पाहिजे. आता जाऊ दे ते. तेव्हा तुकोबारायचे बंधू म्हणजे प्रत्यक्ष तुकोबारायांच्या परीक्षेमध्ये उतरलेले. वैष्णवांचा परिचय हा वैष्णवाच्याच मार्फत द्यायचा, वैष्णवाच्या अवच्छेदकाने द्यायचा. आमचे वैष्णव आहेत, हे वारकरी आहेत,
पांडुरंगाचे ऐकून त्यांचा परिचय द्यायचा, भजनाचे ऐकून त्यांचा परिचय द्यायचा. त्यांचा परिचय काय म्हणतात ना, कुठल्या यानं देऊ नये, अंगलनं जात पात अमकं ढमकं नाही, यानं नाही देऊ. वारकरी यानं संपलं काम. वैष्णवाची याती वाणी जो आपण वगैरे वगैरे तुम्हाला माहिती आहेत. तेव्हा अशा प्रकारचा परिचय आहे की तुकोबाराचे नुसतं बंधू नाही, तुकोबारांचे 14 टाळकरी होते. 14 टाळकरी, आणि 14ही टाळकरी तुकोबारायच्या सेवेमध्ये, तुकोबारायच्या परीक्षेमध्ये पास झालेले होते. हे पागडे हो, तुकोबारायची परीक्षा फार कठीण आहे. आपण स्वतंत्र काही लिहा तुम्ही, ब प वाणीभूषण वगैरे काय असेल ते, पण तुकोबारायच्या जवळ आल्यानंतर आपण त्यांच्या परीक्षेत पास झालो पाहिजे, त्यालाच भक्त म्हणतात. सगळ्यांच्या परीक्षेमध्ये पास होऊ, पण तुकोबाराच्या परीक्षेमध्ये नाही माणूस पास होत परमार्थ करणारा. पण तिथं काही हैगेच नाही ठेवली. जोवरी तोवरी संतत्वाच्या गोष्टी, जो तुकयाची भेटी झाली नाही बा, तोपर्यंत आपण काही करायचं इकडे. कोणी म्हणेल काय तुकोबारा आता आज आहेत का हो, मग आजही ते आहेत. गाथ्याजवळ जात ना का तुम्ही? तुकोबाराजवळ जाणे म्हणजे त्यांचा गाथा वाचणे, गाथ्याजवळ जाणे. आणि ज्यावेळेला मनुष्य गाथा वाचतो, अर्थदृष्टी असेल तर आपण सरळ होऊन जातो. काही चुका असतील आपल्या ते सुधारून टाकतो. तुकोबाराने कोणाचीच हैगी केली नाही. तुकोबारा तू होय ते देतो तीक्ष्ण उत्तरे, पुढे व्हावया बरे. त्यांना काय हो, तीक्ष्ण बोलले तुकोबारा कधी कधी. अशा प्रकारचे तुकोबारा. तुकोबारांची गाथा तुमच्या आमच्या करता ज्ञानेश्वरी आणि नाथबाबांचं भागवत, हरिपाठ हे ग्रंथ आपल्याला अत्यंत अत्यंत पूजनीय नाहीत नुसतं, तर आपल्या नित्यनेमातले ग्रंथ आहेत. आपण हरिपाठ करता, तुम्हाला हरिपाठाचं महत्त्व माहीत नसेल. जो हरिपाठ करते रोज संध्याकाळी, तो विष्णू सहस्रनामास वाचल्यासारखं होते. विष्णू सहस्रनामाचं जे फळ ते हरिपाठाचं फळ. हरिपाठ करता की नाही? पाठ आहे ना सर्वांच्या? सप्ताह होते तर हरिपाठ पाठ करा आणि एकादशी व्रत करा, बस. हरिपाठाचं एवढं महत्त्व आहे. अरे लोकांना हे असते, आपल्या घरातले वृद्ध माणसं जर गेले, वैकुंठवासी झाले, ते लोक अनेक काही ग्रंथ पुराण वगैरे लावतात. ठीक आहे, काही हरकत नाही, कर्मही करतात काही. पण रोज तुम्ही जर हरिपाठ केला घरामध्ये, तर त्या हरिपाठाचं एवढं फळ आहे की तुम्हाला सर्व पूर्वज तुमचे वैकुंठाला जातील, भगवंत स्वरूप होतील. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, ज्ञानदेवी संग झाला हरी पाठ, ज्ञानदेवी संग झाला हरिपाठ, ज्ञानदेवी संग झाला हरी ज्ञानदेवी संग झाला हरिपाठ. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, वैकुंठ मार्ग सोपा. कुणी जरी आजारी पडलं असेल, शेवटचे श्वास घेत असेल, तर हरिपाठ करायचा तिथं. नाही तुम्हाला विष्णू सहस्रनाम संस्कृत मध्ये आहे बाबा, हरिपाठ वाचावा, हरिपाठ भगवंताचं नामचिंतन करावं. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, राम कृष्ण हरे विठ्ठल केशवा, राम कृष्ण हरे विठ्ठल केशवा. मंत्र हा जपावा सर्व काळ, मंत्र हा जपावा सर्व काळ. विठ्ठल केशवा, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. सरळ संतांनी इतका सरळ सुलभ मार्ग. पण आता जे सुलभ झाली, एखादी गोष्ट तुम्हाला सहज मिळाली त्याचं महत्वच वाटत नाही. ते कष्ट करून मिळाली तर मग महत्व वाटते.
नाही ना, वडिलांनी सर्व कमाई करून ठेवली, काही महत्व नाही वाटत. स्वतः संघर्ष करून ज्यावेळेला मनुष्य कमावतो त्यावेळेला महत्व वाटते. पण हे संतांनी सुलभ दिलं, सुलभ आहे आपल्याकरता, सरळ, बस त्याचं महत्व थोडंसं लक्षात घ्या. दोन्ही पक्षपायी उद्धरती, दोन्ही पक्षांचा, म्हणजे पक्ष म्हणजे लगेच काँग्रेस आणि भाजप वगैरे काही येतील तुमच्या डोक्यात, ते पक्ष नाही तिथं घ्यायचे. मातृपक्ष आणि पितृपक्ष सहज पूर्वजांचा उद्धार होतो. काय म्हणतात त्याला, नागबली वगैरे तुमच्या कुंडलीमध्ये काय सर्पयोग आहेत आणि ढमक आहेत, टमक आहेत, वार करायला काय पाहा लागते ह्या गोष्टी. तुमच्यासाठी तर एवढं लिहिलं त्या संतांनी, स्वतः प्रतिष्ठा गहाण ठेवली, खूप त्रास सहन केला, आणि तुमच्या आमच्याकरता परमार्थाचा हा सुलभ सोपा ज्ञान, भक्ती, वैराग्य, विचार, कर्म, या सगळ्या गोष्टी उत्तम सांगितल्या बघा. तेव्हा खूप कशाला सांगायचं, अभंगाच्या संबंधाने बोलतोय, पण आपल्याला हे करण्याकरता प्रेमाची गरज आहे ना. जे मागतात ना ते अत्यंत दुर्लभ आहे, आणि म्हणून तुकोबारायचे बंधू कानोबाराय म्हणतात, देवा आम्हाला आनंद मिळण्याकरता, तुझी सेवा करण्याकरता मला फक्त काय दे गड्या. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये ओ करोनी उचित करोनी उचित उचित करुणी हृदयात प्रेम घाली, मला योग्य बनव आणि तुझं प्रेम माझ्या हृदयामध्ये निर्माण कर, असा त्याचा अर्थ आहे. आपण कान्होबारायांना जर विचारलं तर, हा कान्होबा, प्रेम तर प्रत्येकाजवळ आहे, कोणाकडे प्रेम नाही? सर्वांकडे प्रेम आहे बघा. आपल्याला सर्वांकडे प्रेम दिसते. मुक्या जनावराकडे प्रेम आहे. ते छोटं वासरू असेल तर किती काळजी घेते ती आई, म्हणजे गाय किती, म्हणजे एवढी काळजी घेते की तुका म्हणे वत्स धेनू वेच्या. ज्या गाईला लहान वासरू आहे कशावरून ओळखू येते? ढोरं सोडले, जे माग माग राहते, मागे पाहते, समजा की हिचं वासरू लहान आहे. आणि चरता चरता सुद्धा चरते, घास घेते, हंबरते तिच्या चित्तामध्ये. जसा मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती, त्याप्रमाणे गायीचं सुद्धा आहे. किंबहुना गाय मातेपेक्षा सुद्धा तिचा थोरपणा जास्त आहे. आता काय, माझा तो विषय नाही. किती प्रेम आहे. बाळ जर संकटात जर सापडलं ना, फक्त आई हातपाय आपटते, पण गाय नाही. गाय वाघाशी भिडते. ते वन्य प्राण्यामध्ये जे गाय असतात ना, वनगाय म्हणतात आपल्याला, इतक्या खतरनाक असतात ते आपल्या बाळाला. आता किती जीवन त्यांचं हे असते हो वनामध्ये. या हिंस्र पशु खाणारे पशु, कुत्रे आहेत, वाघ आहेत, आपण पाहतो तेव्हा इतकी त्याच्यात हिंमत असते. तुका म्हणे वत्स धेनुवेच्या, प्रेम आहे ना, प्रेम आहे, सगळ्यांकडे प्रेम आहे. आपल्याला प्रेम
सगळीकडे प्रेम आहे. आपण बघतो पिक्चराधिकामध्ये तर सगळ्या काय नाही असतात प्रेमाचे, आहे की नाही? बापाला काय सोडते, भावाला काय मारते, वगैरे वगैरे सगळा हा सगळा कथाभाग आपण पाहतो. प्रेम आहे म्हणून की नाही म्हणून? प्रेम आहे. पण त्या प्रेमामध्ये प्रकार आहेत बघा. प्रेम हा शब्द जरी सतत आपण उच्चारात असतो, ऐकत असतो, तरी त्याचा सामान्य अर्थ नाही आहे. हो. एका शब्दाकरता एक सूत्र ग्रंथ खर्च झाला. नारद भक्ती सूत्र 84 सूत्र खर्च झाले. सूत्र म्हणजे वाक्य कमी असतात, अक्षर कमी असतात, अर्थ फार मोठा असतो. असंबंध प्रलापंच सूत्रम सूत्र विदो विदुहू. सूत्राचं खूप मोठं चांगलं लक्षण केलेलं आहे. दिसाला छोट पण अर्थाच्या दृष्टीनं महान. जसं ज्ञानोबारा म्हणतात, बिंब तरी बचकेची एवढे, प्रकाशाची त्रैलोक्य थोकडे. अरे सूर्य उदयाला आल्यानंतर पूर्व दिशेच्या रावळी, उदय येता सूर्य दिवाळी. उदयाला येतो काय एका ताटा एवढा दिसतो, पण अख्ख्या त्रैलोक्याला प्रकाशित करून टाकतो. तसे सूत्र असतात, छोटे छोटे सूत्र असतात. महाराजांचे अभंग म्हणजे सूत्र प्रमाणायच. वाक्य कमी, शब्द कमी, अर्थ भयंकर. म्हणून 84 सूत्र केले. प्रेम वाटत असेल तुम्हाला सामान्य नाही प्रेम, तर प्रेम आणि मोह ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत बघा. आपल्याला जो बाजार दिसतो ना बऱ्याच वेळेला कॉलेज अधिकामध्ये वगैरे कुठं कुठं, हा हे प्रेम नाही आहे, हा प्रेमाचा बाजार आहे. मोह आहे हा मोह. तुम्हाला मी बोललोच, एका नाण्याच्या दोन बाजू आहे, प्रेम आणि मोह. त्याला अशुद्ध प्रेम सुद्धा म्हटलेलं आहे. तुकोबारांना म्हणजे कान्होबारांना मान्य होतं प्रेम, पण देवा खरं प्रेम मला द्या तुम्ही. ज्या प्रेमामध्ये स्वार्थ नसतो, जिथं स्वार्थ असतो त्याला मोह म्हणतात. जिथं त्याग असतो त्याला प्रेम म्हणतात. त्याग, आपला स्वार्थ असतो बऱ्याच वेळेला. जिथं इच्छा असतात त्याला मोह म्हणतात. जिथं कुठलीच इच्छा नसते त्याला प्रेम म्हणतात. जे गुणाला धरून, ऐकता ना तुम्ही म्हणाल बाबा काय महाराज सांगून राहिले, हे कोणचे महाराज आहेत बा. तेव्हा जे गुणाला धरून केले जाते त्याला काय म्हणतात? मोह म्हणतात. आणि गुणरहित जे असते, गुणरहित जे केल्या जाते त्याला प्रेम म्हणत असतात. जे बहिरंगावर केल्या जाते त्याला मोह म्हणतात. जे अंतरंगावर केल्या जाते त्याला प्रेम म्हणतात. एक सूत्र म्हणून दाखवतो तुम्हाला. गुणरहितम कामनारहितम प्रतीक्षणम वर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम इति प्रेम. ज्याची वाढ होत जाते त्याला प्रेम म्हणतात. जो कमी कमी होतो, सुरुवातीला आई उलो म्हणणारे नंतर भांडणावर येतात, घटस्फोट होतात, असे कितीतरी उदाहरण आहेत. आणि साधे आपले जे लग्न होतात त्यांनी बिचाऱ्यांनी बाईंनी सगळा संसार ओढला. त्यांनी श्रीमंताच्या घरच्या जरी लेकी असल्या तरी गरीबात जर इकडे पतीची परिस्थिती खालावली, गरीब झाली, तरी तिनं पुरा संसार केला. याला म्हणतात प्रेम. सीतेला काही त्याग नव्हता सांगितला, वनवास नाही सांगितला होता. वनवास फक्त रामप्रभूला होता. ज्याच्यामध्ये त्याग असतो त्याला प्रेम म्हणतात. स्वार्थ वगैरे काहीच नसतो. बस जो बहिरंगार केला जातो त्याला मोह म्हणत असतात. आपण पहा, सहज एक उदाहरण सांगतो, एक दोन वाक्यामध्ये. पूर्वी दिवीचा रोग होता. त्या चेहऱ्यावर दिवी येतच. आता तो बंद झाला, सगळी सुधारणा झाली, वैद्यकीय शास्त्र पुढे गेलं. आपण त्या देवी वगैरे त्याला काही नवस वगैरे करत होत्या. पण विज्ञानाने खूप, माणसाने विज्ञान मानावर, आमचे साधू संतांनी सुद्धा विज्ञानाला मान्यता दिली. प्रबोधन करत असता सुधारणावादी विचार आणि विज्ञान दृष्टी माणसामध्ये कशी निर्माण झाली पाहिजे या दृष्टीनं प्रबोधन पाहिजे. अंधश्रद्धा वाढवली नाही पाहिजे. तुकोबारायांची गाथा आणि ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी असा एकही वाक्य नाही की ज्याच्यामध्ये ते अंधश्रद्धेमध्ये बसेल. 700 वर्षाचा ग्रंथ आहे.
आमच्या संतांनी असं नाही, तुम्हाला अत्यंत चांगल्या सुधारणावादी विचार दिलेले आहेत. आणि म्हणून पूर्वीचा असा देवीचा रोग होता, त्याच्या यरधारा बंद झाल्या. सहज समवयस्कर मित्र म्हणू लागले, का रे तू अलीकडे इकडे या नगरामध्ये येऊनच नाही राहिला? नाही गड्या म्हणे, मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो वगैरे वगैरे असं म्हणे. अरे दिवसातून 4 वेळा येणारा तू पोरगा येऊन नाही राहिला. खरं सांगा, काय होतं? हा मोह होता. चेहरा विद्रूप झाला. बहिरंगावर प्रेम होतं. बहिरंगावर जे होतं त्याला प्रेम नाही म्हणायचं, मोह म्हणायचा महाराज. आणि बहिरंग बिघडला, याचं सगळं बिघडलं. तसं नसते, याला मोह म्हणतात. अरे प्रेम, हे प्रेम फार वेगळं आहे महाराज, फार वेगळं आहे. आणि म्हणून अशा खऱ्या प्रेमाची जे नेहमी सतत वाढत जाते. मुलाविषयी आईचं प्रेम कधी प्रेम कमी होते का? सतत वाढत राहते. तो लहान असताना काय, मोठा झाल्यानंतर काय, लग्न झाल्यानंतर काय, नातूपंतू झाल्यानंतरही सुद्धा आईचं प्रेम त्याच्याविषयी असते. स्वतःला त्रास झाला किंवा बाजूला राहा वाटलं तिला, तरी म्हणते बाबा मला एक दिवसभरातून एकदा दिसला म्हणजे माझा मुलगा बरं वाटते मला. आईचं हृदय आहे महाराज. आईचं हृदय प्रेमाचं एकमेव उदाहरण आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं प्रेम आणि त्या प्रेमाची मागणी करतात. प्रेम घाली हृदयात, ज्या प्रेमामध्ये कुठलाही स्वार्थ नाही, असं सूत्र आलेलं आहे बघा. तत्सुखम सुखित्वम, त्याच्या सुखाने हा सुखी होतो. आपल्या सुखाकरता त्याची राख रांगोळी नाही करायची. आपण पाहतो, अरे तुम्ही प्रेम कोणावर करायचं? जो तुमच्या जीवनाची राख रांगोळी करतो, तुमचं जीवन संपवून टाकतो, तुमच्या एवढ्या सुंदर शरीराचं तुकडे करतो. एवढं मोठं तुम्ही समर्पित झाल्यानंतर याला काय हा उपयोग आहे का? त्याला योग्य आहे का ते? आणि म्हणून संतांनी सांगितलं तत्सुखम सुखित्वम. अरे तू तिथं काय असे ना, पण तिथं राहिला तरी आम्ही सुखी आहोत. तुझ्या सुखाने मी सुखी आहो. माझा स्वार्थ काही नाही, मला काही इच्छा नाही. याला एक पौराणिक उदाहरण सांगतो बा. एकदा भजन करा, विठ्ठल भागवतामधलंच उदाहरण आहे. भगवंत मथुरेमध्ये गेले गोकुळातून, आणि मथुरेवर खूप स्वाऱ्या व्हायच्या जरासंधाच्या. कितीतरी 17 वेळेला आलेल्या असं वर्णन आहे. जरासंधाची आध्यात्मिक प्रतिकात्मक काही गोष्टी असतात बघा, त्याचा अर्थ जीवनावर घ्यावा लागतो. जरासंध म्हणजे म्हातारपण. जरा म्हणजे काय? म्हातारपण. आता म्हातारपण आपल्या शरीरावर स्वाऱ्या करत नाही काय? तुमचे केश पहिल्यांदा पांढरे होतात, हे जरासंधाची स्वारी आहे. तरी माणूस दुरुस्त होत नाही. मग त्याला ड्राय करतात लोक. आता कायला ड्राय करता? आता किती ड्राय करा तुम्ही, स्वीकारावा निसर्ग माणसाने. हे स्वारी आहे त्याची. मग त्याच्या पुढची स्वारी आहे काय? टोंगळे दुखतात, हातपाय दुखतात, चाल कमी होते, समजा त्याची स्वारी आहे. डोळ्यानं कमी दिसते, जरासंधाची स्वारी आहे. कानाने ऐकू येत नाही, जरासंधाची स्वारी आहे. तेव्हा अशा अनेक 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 स्वाऱ्या केला. नेहमी युद्ध, सगळी जनताही त्रस्त असते. नेहमी युद्ध नाही पाहिजे मला. आज जगतामध्ये पहा, युद्ध नाही पाहिजे माणसाला. शांत जगणं पाहिजे. सतत भांडणं नाहीत पाहिजेत. निवांत आनंदात जगायचं आहे प्रत्येक मानवाला. आमच्या संतांनी जगाला प्रेम दिलं, युद्ध नाही दिलं. युद्ध नाही करायचं. मस्त. आता अवघड कामं झाले सगळे, जाऊ द्या. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, हुशार मंडळी आहात. बेचिराग होऊन जाईल. इतके अण्वस्त्र निघालेले आहेत. अरे भयानकच काम. नुसतं बटनावर चालतात. सैन्य गिन्नी पायदल जे इंडियन आर्मी म्हणतो ना आपण, त्याचं फार काम कमी आहे. नुसतं विमानं, रणगाडे. तेव्हा संत म्हणतात युद्धाने विनाश आहे. विकास खूप झाला. विकास झाला की माणसाचा विलास वाढत असतो, आणि विलास म्हटला की त्याची पुढची टेप आहे विनाश. आणि म्हणून
प्रेम पाहिजे जगात. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा काय साने गुरुजीची कवित्व आहे बघा. काही विद्यार्थ्यांच्या पाठ असेल हे. अति जे दीन दलित जाऊनी त्यांना शिकवावे, जगाला प्रेम अर्पावे. प्रेम द्यावं जगाला, निष्काम प्रेम द्यावं, निर्निमित्त प्रेम द्यावं. आणि म्हणून भगवंतानी काय केलं, चला नेहमी नेहमी स्वाऱ्या येतात. मग काय कालयवन वगैरे तुम्हाला कथा माहीत आहे. भगवान मथुरा सोडून गेले. कुठं गेले? द्वारकेला गेले. आणि द्वारकेला गेले आणि तिथं स्वतंत्र अशा प्रकारची आपली नगरी तयार केली भगवंतानी. आता गेल्यानंतर ज्या वेळेला गेले गोकुळातून मथुरेतून, त्यावेळेला सांगितलं होतं, गवळणी भक्त होत्या आणि सांगताना, भाऊ देवा कधी याल तुम्ही? आता मी फार लवकर येतो. पण द्वारकेमध्ये गेल्यानंतर देवाचा खूप मोठा व्याप वाढला. बायका 16,001 टन काय, कोणी म्हणाल का देवाला पिस लागलं होतं, एवढ्या बायका कशा काय केलं? तर त्याचा अर्थ असा, नरकासूर आपण करतो ना दिवाळीला, नरक चतुर्दशी करता ना तुम्ही, त्या नरकासुराने अनेक अशा मुलीबाळी आपल्या बंदिवासात ठेवल्या होत्या. पण देवानी त्याला काय केलं, मारलं आणि त्या सोडवल्या. सोडवल्यानंतर आता आमचा कोण स्वीकार करेल? आहे का तुमच्यामध्ये हिंमत स्वीकार करण्याची? अरे आई वडीलही स्वीकारत नाहीत. स्वीकारावं माणसाने. काही अनपेक्षित घटना जर झाली, स्वीकारत नाहीत लोक. सोयरेदाराने स्वीकारत, कोणीच स्वीकारत नाही. देवाने सांगितलं, वा नाही तुम्ही आता जा तुमच्या घरी, आई वडिलाच्या घरी जा, कोणी कोणाच्या घरी जा, मामाच्या घरी जा, कुठेही जा. त्या म्हणू लागल्या, देवा कोण आम्हाला आमचा स्वीकार करेल? आता तूच स्वीकार कर, भक्त म्हणून स्वीकार कर, पण आमचा स्वीकार कर. अरे तुझ्या सानिध्यामध्ये तू जर स्वीकार केला तर आमच्या जीवनाला प्रतिष्ठा मिळेल. स्वीकारावं माणसाने, प्रतिष्ठा मिळेल. म्हणून भगवंताने भक्त म्हणून त्यांना स्वीकारलं, एक पत्नीचा दर्जा दिला आणि प्रतिष्ठित जीवन दिलं. आणि 8 महाराण्या होत्या. आणि मग असा व्याप वाढला, सगळीले मुलं बाळ हे ते, द्वारका नगरीत खूपच कामधंद. परंतु देवाला आठवण गोकुळातली येत होती. गोकुळाची जर आठवण झाली तर भगवान एकांतामध्ये रडत होते. आणि महाराज नारदांनी सुद्धा प्रेम कसं असावं याचं उदाहरण फक्त यथा व्रज गोपिकानाम त्यांचं नाव घेतलं. बघा काय प्रेम असेल, मी त्याच्याकरता सांगतो. तत्सुखम सुखित्वम या सूत्रावर हे ऐतिहासिक तुम्हाला उदाहरण देऊन राहिलो. मग असे काही गोळा झाले. गोकुळामध्ये काही भक्त मंडळी होती, उद्धव होते, त्या सगळ्या भक्त होत्या, रुक्मिणी होत्या, सत्यभामा वगैरे. पण असे भगवंत बसले. भगवंतानी म्हणावं, प्रेम करावं गवळणीनं. गोकुळातील लोकांनी, गोपालांनी माझ्यावर प्रेम करावं, गवळणीने प्रेम करावं. आता कसं आहे, एक वेळ ठीक आहे, पण नेहमी नेहमी एखाद्या वेळेला विषय निघाल्यानंतर भगवान म्हणायचे प्रेम करावं गवळणीनं. आता हे बाकीचे जे ऐकत होते ना, त्या मनात होणार, आम्ही काय प्रेम करत नाही का देवा तुमच्यावर? रुक्मिणी होती, सत्यभामा होती, या सगळ्या पत्न्या होत्या, भक्तच होत्या ना त्या. किती दिव्य केलं रुक्मिणीनं. तिचा विवाह शिशुपालाशी ठरला होता, पण भगवंताच्या काय केलं, आली सगळं टाकून दिलं. आली नाही. किती प्रेम. ते ऐकत होत्या. त्यांना असं वाटतं आता आपण काय म्हणावं देवाला, पण देव काही नाही. विषय निघाला भक्ती प्रेमाचा की म्हणायचे प्रेम करावं गवळणीनं. एवढ्यात आता अंतकरणात ते धुमकस होते. आता काय म्हणावं देवाला, कसं उत्तर द्यावं. एवढ्यात अशा बसलेल्या आहेत सगळ्या जणी. निवांत वेळ आहे 4 वाजताची. आणि एवढ्यात नारद आले. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण लक्ष्मी नारायण 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 असा मंत्र, म्हणजे नामचिंतन करत नारद फिरत होते. नारद म्हणजे आजच्या एक प्रकारचा एंटीना, सगळ्या जगातल्या बातम्या. आले नारद, या 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 महर्षी फार वेळेवर आले. फार आम्हाला न्याय मिळेल तुमच्याकडून, तुम्ही चांगले वकील आहे.
तुम्हाला केस जर जिंकायची असेल तर वकील चांगला पाहिजे की नाही. नारदांनी वाटलं काय बा काय भानगड. अरे हो नारदा म्हणे, नारद बरी महर्षी म्हणू लागले काय म्हणणं आहे तुमचं. हो आमच्यावर अन्याय होते आहे. मग आपण म्हणे आता न्यायाधीश आपले भगवंतच आहेत, भगवान कृष्ण, त्यांच्याकडे जाऊ. कोण तुमच्यावर अन्याय करते. अहो तो देवच तर अन्याय करून राहिला आमच्यावर. अरे देव अन्याय करतो असं कसं. आता कसं आहे, साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. आपल्यावर अन्याय जर होत असेल, आपण प्रशासनाकडे जावं, पोलिसांच्याकडे जावं, पोलीस स्टेशनकडे जावं. पण त्यांचाच जर अन्याय होत असेल तर मग न्यायालयामध्ये जावं. तिकडूनही जर अन्याय होत असेल मग कुठं जाता आपण, सुप्रीम कोर्टात वगैरे वगैरे. पण नंतर देवाकडे जावं, देवाच्या दरबारात न्याय मिळेल. पण देवही अन्याय जर करायला लागला तर संतांच्या न्यायालयामध्ये जायचं असते. तर हे सर्वसामान्य गोष्ट सांगितली तुम्हाला. तसंच जर अरे देव जर अन्याय करायला लागला तर संतांच्या दरबारामध्ये जावं लागत असते. आणि म्हणून नारदा तुम्ही संत आहात. आणि नारद होतेच. नारद प्रसंगी देवाशी भांडत होते. आणि जर आला जर राग तर शापही देण्याची शक्ती नारदांच्या मध्ये होती. आणि म्हणून गोपींना विचारलं काय काय अन्याय होते बा. अहो म्हणे नारदा, प्रेमाचा विषय निघाला की झालं. भगवान म्हणतात की प्रेम करावं गवळणीने, गोकुळातील लोकांनी. बरं मग तुमचं काही नाव नाही, अजिबात नाही, आमचं नाव तर जाऊ द्या, काहीच नाही. पण एक वेळ नाही, जसं तुमचे हरिपाठ वारकरी म्हणतात आणि हरिपाठाचा अभंग झाला की मग काय येत असते, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा ध्रुवपद चालूच असते. तसं काही झालं की लगेच देव तेच वाक्य म्हणतात. आम्ही काय देवावर प्रेमच करत नाही का नारद, आम्ही काहीच नाही. बरं बरं थांबा, मी तुमची तक्रार स्वीकारतो आणि तुमची फिर्याद मांडायला तयार, देवाजवळ जातो. असं कसं, बरोबर आहे तुमची गोष्ट. नारद निघाले, देवाला समजलं. देवाच्या महालाकडे निघाले नारद, देवाला समजलं. मग काय केलं देवानी, येऊन राहिले का. देवानी बयाच असं पोटाला हात लावला. अरे बापरे, पोट दुखायला लागलं, खूपच पोट दुखायला लागलं. नारद गेले. काय झालं देवा, राहिलं नारदाची फिर्याद घ्यायची. काय झालं देवा. हो एवढं पोट दुखायला लागलं, एवढं पोट दुखायला लागलं, भयानकच. देवा कसं काय. हो एवढं पोट दुखते माझं. देवा औषध वगैरे आणू का मेडिकल मधून. औषध मेडिकल मध्ये नाही भेटत म्हणे माझी. मग माझ्याकरता औषध एकच आहे, माझं पोट शांत होते. भक्तांनी जर आपले पाय धुवून जर ते पाणी दिलं माझ्याकरता आणि ते मी प्यालो की माझं पोट काय होते, शांत होते. काय हरकत आहे म्हणे, पहा म्हणे कुठं मिळेल तर. या बसलेल्याच होते. आले नारद. या नारदा, काय म्हणत देव. अरे म्हणे काय म्हणता, माझं मांडणंच राहिलं म्हणे, देवाचं भयंकर पोट दुखून राहिलं. अगं बाई देवाचं पोट दुखून राहिलं का. ते अमकी म्हणे काय झालं आणि कसं काय पोट दुखत अशी, काय चटणी खाल्ली काय आणि ढमकं गेलं काय आणि काय, बसल्या गोष्टी करत. अरे पण म्हणे औषधीचा विचार. नारद औषध मेडिकलमध्ये नाही भेटत. मग देवानी म्हटलं बा की भक्ताचे पाय धुवून पाणी आणा, ते मी पितो. पण नारदांना सूचना सांगितली होती देवानी की भक्ताकडून पाय धुवून पाणी आणलं, माझं तर पोट बसेल पण त्याला नरकात जावं लागेल. त्यांनी ऐकून घेतलं. नारदा तुम्हाला काही अक्कल आहे. आणि का बरं, मला अक्कल नसती तर तुम्ही वकील निवडलं असतं काय. ज्या अर्थी मला वकील म्हणून तुम्ही हे दिलं, प्रमाणपत्र दिलं, त्या अर्थी मला अक्कल आहे. तुम्ही पहिलेच मान्य केलं. हो पण आमचे ते पती आहेत, आमचे ते देव आहेत, आम्ही त्यांचे भक्त आहोत. मग आम्ही पाणी जर पाय धुवून दिलं तर आम्ही नरकात जावं लागेल. ते पहा म्हणे बा. नारदांनी तसेच गेले वापस. मग तर देव असे जमिनीवर लोळले ना, असे इकडून तिकडे. अरे देवा रे, माझं पोट, मी मरतो रे आता. खेळतो येण्याची खेळावा, नटतो येण्याची नटावा. हे सोंग सारिले. देवाला सोंग फार चांगलं नटवता येते. असे लोळायला लागले. अरे बापरे, नारदा आणलं का औषध, द्या लवकर.
नारद म्हणे काहीच नाही बाई, झारी रिकामीच आहे. अरे अरे, का नारद, औषध मिळालं नाही? नाही देवा, औषध नाही मिळालं. का हो देवा, तुमचं नेहमीच पोट दुखते ना? म्हणे हा. मग ज्याचं जे नेहमी दुखते त्याला औषधही माहित असते आणि कुठे भेटते हेही माहिती असते. का बरं देवा? आणि तुम्हाला इथं औषध नाही मिळाली? इथं तर भरपूर मेडिकल स्टोअर्स आहेत, 16,108, आणि कोणच दिलं नाही का? नाही. आता नारद काय भक्ती नव्हते का? नारदांनी नाही म्हणे घ्या देवा, पण नाही. मग देवा कुठं भेटीन तुमचे औषध? म्हणे जा मग आता गोकुळामध्ये. केले ते. राधा त्या गवळणी भगवंताचं नामचिंतन करत होते. ते जसे नारद महर्षी दिले तेवढा एवढा आनंद झाला. या 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 नारदा, कुठून आले? द्वारकेतून आले का? ध्यानी म्हणे देवच. हो म्हणे, द्वारकेतूनच आलो. अरे बापरे, कसे आहेत भगवंत? आमची कधी आठवण काढतात काय? म्हणे आहेत भगवंत. कशी आहे भगवंताची तब्येत? तब्येत ठीक आहे म्हणे, पण थोडं पोट दुखून राहिलं. देवाचं पोट दुखून राहिलं एवढं शब्द उच्चारल्यावर राधेला भोंडत आली एकदम. एकदम राधा बेशुद्धच पडली. नारद म्हणू लागले आता हिला दवाखान्यात न्यायचं की देवाचे औषध पाहायचे? तिला पाणी घेणे शिपडलं वगैरे असं काही नाही एवढं, पण देवाचं औषध घेण्याकरताच आलो मी. मग काय? देवाचं पोट बसण्याकरता, शांत होण्याकरता बा भक्तांचे पाय धुवून पाणी द्यायचं. पण घ्या दे. लगेच पाय पुढे केले गवळणीने. घ्या जेवढं पाहिजे तेवढं. पाय धुवा म्हणे आमचे, न्या देवाला पाणी. माझं दृष्टांत कशा करतात? तत्सुखम सुखित्वम, त्याच्या सुखामध्ये हे सुख, आपण सुखी राहायचं, त्याला प्रेम म्हणतात. नारद म्हणू लागले तुम्ही वेड्या झाल्या काय? तुमचं पाय धुवून पाणी प्याल्यानंतर तुम्हाला नरकात जावं लागेल, देव पाणी पितीन. अरे आम्ही त्याच्याकरता, त्याची तब्येत दुरुस्त होते ना, त्याला आनंद होते ना, मग आम्ही नरकात नाही, कायम नरकात राहू. घ्या पाय धुवून पाणी, न्या देवाला पाणी. याला म्हणतात प्रेम. असं प्रेम कुठं मिळते हो? तस्य गायंती आचार्य, हा तस्य साधना आणि गायंती आचार्य, भक्तिसूत्रातले सूत्र आहेत. अरे बाबा, आचार्य म्हणतात त्याचं भजन तुम्ही नेहमी केलं, अव्याहृत भजनात नेहमी भजन करा, नामचिंतन करा, हरिपाठ करा, असं जर केलं तर भगवान हे खरं प्रेम देते. भगवत कृपा लेशाद्वा असं म्हटलेलं. एक तर भगवंताच्या कृपेनं होते, एक तर संतांच्या कृपेनं प्रेम माणसाला मिळत असते. आणि म्हणून असं प्रेम मिळण्याकरता कान्होबाराय भगवंताला म्हणतात, करोनी उचित प्रेम घाले हृदयात, करोनी हृदयात, प्रेम घाले हृदयात. प्रेम घाले हृदयात, प्रेम घाले हृदयात, प्रेम घाले हृदयात. करोनी उचित, करोनी उचित, अशा प्रकारचं जे खरं प्रेम आहे देवा, स्वार्थी प्रेम नाही, खरं प्रेम, ते मला देतो. कशा करता दे? का हो, एवढं जर प्रेम खरं आहे, आमका आहे, मग कशाला देवाला मागणी करायची? काय अडलं त्या प्रेमाने आपलं? अरे बाबा, खूप अडते. प्रेम असेल तर आनंद आहे. आपण परमार्थ करतो, परमार्थ तुम्ही करता, भजन करता, नामचिंतन करता, एकादशी व्रत करता, आणि प्रेमच नाही, काही उपयोग आहे काय? पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्ती प्रहृत मश्नामी प्रयतात्मनः. तुम्ही जे जे उपचार देवाला करता, तुम्ही श्रवण करता, कथा श्रवण करता, हे करण्याकरता काय पाहिजे? प्रेम पाहिजे ना. हे प्रेमाशिवाय काहीच नाही होत. प्रेम जर नसेल
भावी विना भक्ती भक्ती विना भक्ती विना मुक्ती. भावे विना भक्ती भक्ती विना भावे विना भक्ती भक्ती विना मुक्ती. बळे विना शक्ती बोलू नये बळे विना शक्ती बोलू नये. विना शक्ती बोलू नये भाव म्हणजे प्रेमस्तु प्रथम अवस्था इति भाव. प्रेमाची पहिली अवस्था आहे भाव. अत्यंत देवाविषयी भाव पाहिजे. भाव म्हणजे भाव प्रश्नच नाही. भाव द्यावाच लागते. अरे साध्या गोष्टी घ्यायला गेले तुम्हाला भाव द्यावा लागते. त्याचा भाव सांगते तो देणारा. बाबा साधी भाजी असली 20 रुपये किलो आहे, 10 रुपये किलो वांगे आहे, पण कुठलंही जा भाव दे. त्या प्रत्येक वस्तूचा भाव असते. तसं परमार्थामध्ये पैशाचे वगैरे नाही द्यावं लागत, पण अंतःकरण द्यावं लागते. कारण तो बाह्य क्रिया नाही पाहत, अंतःकरणाची गोडी घेत असतो. अंतरीची घेतो गोडी पाय जोडी भावाचे. तुम्ही कशा करता करता हे कळते त्याला. बहिरंगावर भुलणारा देव नाही, जगत भुलेल. बहिरंगाला देव नाही भुलत, तो अंतरीची गोडी घेणारा असतो. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर परिहारती न लगे. विश्वी विश्वंभर परिहारती न लगे. न सांगता देवाला करते. तो सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे, सर्व ठिकाणी आहे. नुसतं तो मंदिरात आहे असं तर देवाने संतांनी नाही सांगितलं. विठ्ठल जडी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. विठ्ठल जडी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. विठ्ठल जरी तरी भरला कटाव नाही उरला. विठ्ठल जरी भरला कटाव नाही उरला. विठ्ठल जडी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. विठ्ठल जडी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. विठ्ठल जरी तरी भरला कटाव नाही उरला. विठ्ठल जरी तरी भरला कटाव नाही उरला. दृष्टीने पाहिला तुम्ही दृष्टीने पाहिला. विठ्ठल जडी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. विठ्ठल जडी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. दृष्टीने पाहिलं दृष्टीने पाहिला. दृष्टीने पाहिला दृष्टीने पाहिला. जरी तरी भरला गीता ठाव नाही उरला. विठ्ठल जडी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. अंगात संसरल्यासारखंच होते एकदम, नाही का? काही काही चाली अशा आहेत की एकदम त्याला ऊर्जा मिळल्यासारखी होते. तेव्हा विठ्ठल जडी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. संतांनी त्याचं व्यापकत्वही सांगितलं आणि संतांनी त्याचा विग्रही स्वीकारला. दोन्ही तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. तुझ. अरे देवा, ज्ञानोबा यांचा अभंग आहे. तुला सगुण म्हणावं का निर्गुण? माझा असा अनुभव आहे, सगुण निर्गुण तूच आहेस. निर्गुण सर्व ठिकाणी व्यापक असते की नाही? मग जर तुम्हाला सर्व ठिकाणी तुमचा भगवंत व्यापक आहे तर मूर्तीमध्ये का नसावा? अवघेची ब्रह्मरिता नाही ठाव, प्रतिमा तो देव कैसा नो हे. प्रतिमा तो देव कैसा नो हे. प्रतिमा तो देव कैसा नो हे. अवघे ब्रह्मरूप रिता नाही ठाव. अवघे ब्रह्मरूप रिता नाही ठाव. ब्रह्मरूप रिता नाही ठाव. अवघे ब्रह्मरूप रिता नाही ठाव. प्रतिमा तो देव कैसा नो हे. प्रश्न विचारतात, मग आमच्या प्रतिमा असणारी परमात्म्याचा विग्रह असणारा तो का बरं देव नाही? ब्रह्म तर व्यापक आहे ना सर्व ठिकाणी. देवा व ब्रह्मणे रूपे बृहतत्वात व्यापकत्वात इति ब्रह्म, अशी ब्रह्माची व्याख्या केलेली आहे. मग इथं का नसेल? तेव्हा कशा करता सांगतो? भगवंत व्यापक आहे तेवढाच आहे, त्याला अंतर कळते याच्या करता सांगितलं.
किती. आणि पहा तुम्ही, एखाद्या वेळेला बाह्यक्रिया तुम्हाला चुकीची वाटत असली, अंतरामध्ये प्रेम जर असेल ना, भगवान ते चूक सुद्धा स्वीकारतो. आपल्या भक्त मंडळीमध्ये सज्जन नावाचे एक भक्त होऊन गेले कसाई, आहे की नाही बा. सज्जन कसाया विकू लागे माळ्या सावत्याचं फुलागे. तुम्ही ते अभंग वाचा. मांस हे निषिद्ध आहे, खाणं विकणं पाहणं निषिद्ध आहे, तो शुद्ध आहार नाही. मग कसं काय हा यायची यांचं नाव भक्तांच्या यादीमध्ये कसं आलं. महाराज एवढे पश्चाताप करत, देवा मी काय पाप केलं शे रे, हा निषिद्ध धंदा मला आला. सतत नामचिंतन करायचे, डोळे लावून घ्यायचे. काही दिवस केला फक्त, आणि कोणी म्हणायचं द्या आम्हाला अर्धा किलो. भगवंत शालिग्रामची मूर्ती केली, पाया लागले, त्या दगडात ठेवायचे, घ्या तुमच्या हातानं, अशी दांडी धरायचे, डोळे लावून घ्यायचे, देवाचं चिंतन करायचे, आत्मतून पश्चातापयुक्त चिंतन करायचे. आठवीनं पाय धरुनी अनुताप, वाहे जळ झोप डोळा नाही. अनुताप धरुनी भगवंताचं चरण नामस्मरण तो करत होता. वाहे डोळ्या झोप नाही, वाहे जळ म्हणजे डोळ्यातून पाणी पडत होतं आणि डोळ्याला झोप नव्हती. अनुतापयुक्त. आपल्याला कधी अनुताप होते? अनुतापयुक्त आपण करतो देवाचं चिंतन? कधी तरी वाटते का आपल्याला? आपण व्यवहारामध्ये सगळ्याकडे रडतो, देवाकरता एकांतात रडतो का? एखादी वस्तू आपल्या आवडणारी वस्तू जर निघून गेली तर माणसं किती रडतात. देवा करता का? खरंच सांगा तुम्ही, आपलं अंतकरण तळमळते का? अरे अंतकरण सर्वांकडेच आहे, पण तळमळणारं अंतकरण नाही. जिथं तळमळ असते त्याला भक्त म्हणतात. ती बिचारी पोरगी लग्नात जाते तर प्रत्येक वडिलाच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. एवढं सांभाळलेलं असते महाराज फुलाप्रमाणे आपल्या मुलीला. आणि तुम्ही लक्षात ठेवा, माणसाचं प्रेम पोरापेक्षा मुलीवर खूप जास्त असते. हे फक्त मुलीला समजत नाही, तो दाखवत नसतो. बाप ही वेगळी चीज आहे गड्या, स्वतंत्र विषय आहे बापाकरता. मला त्या मायन बाप काही सांगायचे नाही, पण एवढा मोठा हिमतीदार असतो, सगळा संसाराचा गाळा ओढतो, कधी तो हटत नाही, कधी आसरू येत नाही त्याच्या डोळ्यात, प्रत्येक गोष्टीला हिमतीने तोंड देतो. पण मुलगी विदा करताना किती कठोर असू द्या बाप, ढाळ रडतो, अंतकरण तळमळते, भविष्य दिसते. घर चांगलं असेल ना, ज्याच्या ताब्यात दिली तो बिचारा राक्षस तर नसेल ना, दैत्य नसेल ना, तो माझ्या मुलीला प्रेम देईल ना, असे भविष्यातले प्रश्न निर्माण होतात. ती बिचारी मिठी मारते. आज किती मोठी मुलगी झाली, शिकली, ग्रॅज्युएशन झालं, नोकरी असली किंवा झाली 27-28 वर्षाची, काही हरकत नाही म्हणते, आजही सुद्धा तिच्याकरता तीही रडते. कारण भावी जगत काहीच माहिती नसते ना, नुसतं आपण काय पाहत असतो, 1 तासानं 2 तासानं पाहिलेलं असते, पण जवळचं नातलग असतं तो काही प्रश्न नाही. तेव्हा मी कशा करता तळमळणारं अंतकरण देवाला पाहिजे, त्याला प्रेम लागते महाराज. तर असं प्रेम जे आहे ना ते देवाकडून मिळत असते. म्हणून तुकोबारायचे बंधू प्रेमाची मागणी करतात. करोनी उचित प्रेम घाली हृदयात, माझ्या हृदयामध्ये प्रेम निर्माण होऊ दे, खरं प्रेम निर्माण होऊ दे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू, देव सगळं देते पण प्रेमच नाही देत. तुम्हाला काय वाटते? तो उदार खरा आहे, काही प्रश्न नाही, पुष्कळ त्याचं उदार आहे, तर तो वर्णन आहे. तो एवढा दातृत्वान आहे, एवढा उदार आहे, इतके वर्णन आहेत पुराणादिकामध्ये सगळं. उदार तू हरी ऐशी कीर्ती चराचरी, गरजेती हे पुराण. देव एवढा उदार आहे, उदारीचा राणा, तुला उदार म्हणतात देवा. देव देऊनी भक्ता देतो, आढळपदे देताना म्हणे साना थोर वैर्याशी तेची दे. पण प्रेम देण्याच्या बाबतीमध्ये एवढा कंजूस आहे, देतच नाही कोणाला. भलकशाच निकष लावतो, भलकशा चाचण्या लावतो, सहजासहजी प्रेमच देत नाही. तुम्ही पहा ना, सगळं दिन ना, भुक्ती मुक्ती तुला. हा तुझा पोरगा नोकरीला लावायचा घे, तुला पाकिट पाहिजे घे, तुला घर पाहिजे घे, सगळं देतो देव. तुला काय पाहिजे ते घे, पण संस्थान पाहिजे एखादं, चल घे, रिद्धी सिद्धी पाहिजे, चल घे, सगळं देतो. तुकोबारांचा देवा तसा मी नाही ना,
चाळविले एके रिद्धी सिद्धी वरी चालविले एके रीती सिद्धीवरी. चाळविले एके रिद्धी सिद्धी वरी चालविले एके रीती सिद्धीवरी. ऐसाही भिकारी नव्हे देवा तैसा मी भिकारी नव्हे देवा. काही भिकारी नव्हे देवा. तुकोबरायचे बंधू आहेत. देवा माहिती आहे तुला, कोणाला रिद्धी दे, कोणाला सिद्धी दे, कोणाला संस्थान दे, कोणाला मूल दे, कोणाला मुलाला नोकरी दे, हे सगळं देता रे देवा तू, पण प्रेम नाही देत. खरंच देव प्रेम नाही देत. काय ओवी ते हा कोणती बाबा भाऊ, तेव्हा प्रेम देण्याच्या बाबतीमध्ये तो कृपण आहे. बरेच लोक काही बाबतीत कृपण असतात, काही लोक गुण देण्याच्या बाबतीमध्ये कृपण असतात. कृपणत्व एका प्रकारचं नाही. आपण कृपण कोणाला म्हणतो, जो वर्गणी देत नाही, पैसा देत नाही, तो कृपण नाही. कृपणाच्या पुष्कळ हे आहेत. एखादा गुण देण्यामध्ये कृपण असतो. आता महाराजांना पप्पा सुंदर वाजवता येते, पण ते ज्या वेळेला 2-3 पोरं तयार करतील त्यावेळेला त्यांचा गुण मोठा होईल, त्यांच्यासारखे वाजवणारे तयार. आम्हाला कीर्तन करता येते, वक्तृत्व आहे, पण ते वक्तृत्व कसं करावं, काय करावं. महाराज एक वाक्य बोलल्यावर विठ्ठल विठ्ठल म्हणतात, का बरं असं? मग एक वाक्य नाही संपू दे, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अरे बाबा, एक खरता विठ्ठल विठ्ठल म्हणून घ्या आणि चांगलं शांततेनं सांगा ना. 1-2 वाक्य बोलले की भजन. ते भजन करून याच्यातला नाही, भजन हा गाभाचा आहे. पण तुम्हाला व्याख्यान करायचं ना, मग सुंदर व्याख्यान करा ना, नंतर म्हणा एक खट्टा. कशा करता सांगून राहिलो मी? सगळं देईल भगवंत, प्रेम नाही देत. तुम्हाला एक कथा माहिती असेल सर्वांना, उद्या काल्याचा प्रसंग आहे. ब्रह्मदेव स्वतःचा मुलगा आहे. ब्रह्मदेवाच्या मधात कोणी नाही. ज्याची नाभे कमळ हे ब्रह्मचतुरानना. आपल्या कोणा आईचा स्पर्श नाही, आई नाही मधात, स्वतःच्या बिंबीतून तयार झालेला आहे तो ब्रह्मदेव. किती चांगलं. आता स्वतःचा मुलगा म्हटल्यानंतर मुलगा किती आवडत असते हा. आणि मुलासाठी बाप काही नाही करत, आयुष्य घालवतो. काही नाही करता, पण मुलाकरता सगळंच करतो. पण तुम्हाला सांगतो, जास्त मुलाला लाळायचं नाही, जास्त सुख नाही द्यायचं. नाही तर असे सुखावतात तिकडे. तो शहरात शिकायला असतात, बाबा 1000 रुपयाचा घे बाबू, 10,000 रुपयाचा घे बाबू. ते लोकांचं इतकं खर्च करते, बापाचे पैसे असतात काही त्याला भविष्याचं ज्ञान नाही, अक्कल नाही. म्हणजे कधी कधी काही पोरं शाळा शिकतात की पिकनिकले जातात हेच समजत नाही. इतकं लाळवून ठेवलं. अरे सुख तर पुढे त्याला मिळणारच आहे. जरा तंगी करा, जरा त्याला वाटलं पाहिजे काहीतरी. आणि शहाणे मुलं असतील तर ते कदर करतील स्वतःच्या मायबापाची. अरे तिकडे बाप शेतात राबतो, आपल्याला 10,000 रुपये महिना पाठवतो, आपण अभ्यास केला पाहिजे. ते अभ्यास नाहीच करत, चिखलदऱ्याला जातात बसू बसू गाडीवर घेऊन. बरे काय अभ्यास करून राहिले की पिकनिक करून राहिले, हे काय करून राहिले तुम्ही? अकला पाहिजेत ना. काही नाही, भविष्याची दृष्टी नाही, काही नाही. शिक्षण घ्या, अरे चांगल्या उच्च शिक्षित व्हा. शिक्षणाशिवाय काही नाही. नोकरी करता शिक्षण नका करू, पण येणारं जग हे बुद्धिवान आहे. तुमची फसवणूक नाही झाली पाहिजे, तुमचं शोषण नाही झालं पाहिजे. आणि तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये हे वापरायचं आहे. आता टेक्निकली AIची. अरे विद्यार्थी जर, शेतकरी जर हुशार जर नसेल, कापसाची टाली नाही विकतायत माणसाला, कापसाची टाली नाही विकतायत. हे कशा करता? शिक्षण पाहिजे. प्रत्येकाला शिक्षणाची गरज आहे. मी कशा मुलासाठी माणूस काय करत नाही. आला काला दिला का त्याला? काला म्हणजेच प्रेम. नाही दिला. गोपाळांना दिला काला, त्याला नाही काला दिला. इतका तो कंजूस आहे प्रेम देण्याच्या बाबतीमध्ये, नाही देत कोणाला. आणि म्हणून प्रार्थना करावं लागते, त्याला विनवणी करावं लागते. नंतर कुठं आपली परीक्षा पाहिल्यानंतर तो देत असतो. म्हणून कान्होबराय म्हणतात, करोनी उचित प्रेम घाली हृदयात. तेव्हा प्रेमाशिवाय काही खरं नाही आम्हाला. प्रेम जर असेल तर आनंद आहे, गोडी आहे. आणि प्रेम जर नामामध्ये असेल, भजनामध्ये असेल तर गोडी आहे. जया परमार्थाची चाड तिने सांडावेली गाड. धरोनी भजनाची चाड नित्य नेम आदरे. 3 विशेषण आल्या, नित्य नेम आणि आदरे. आदर म्हणजेच प्रेम. नाही तर मग आहेच चालू भजन, आपण करतोच भजन.
तुकोबाऱ्यांदा भजन ते ओंगळवाने कार रे लावले दोरीले पाणला हा चल चल भजन बंद करून दोरीले पाणला आणि त्याला गाठपाळ अन हे काय भजन आहे काय याला तुकोबारा म्हणतात भजन ते ओंगळवाने. भजनात विसरून गेला पाहिजे माणूस, नामचिंतनात विसरून गेला पाहिजे. कारण संतांचे अभंग आहेत. प्रेम हे अमृतासारखं गोड आहे. पाहता श्रीमुख सुखावले सुख, जिव्हे गोड तिनं जिवे गोड तिनाक्षरांचा रंग, अमृत जयाच भिके पुरे, अमृत जयाच भिके पुरे, अमृत जयाच भिके पुरे. बोलतीना आपला अनुभव आहे का? नाम गोड नाम गोड, नामामृत गोडी वैष्णवाला दली. आपल्याला आहे का तो अनुभव? वाटते का तुम्हाला गोड? एक बाई गायने काय महाराज नामाची गोडी सांगितली तुम्ही अमृतासारखी, आणि चला म्हणे आमच्या घरी चहा गेला. मग महाराज म्हणे साखर नाही टाकत आता, चिठ्ठीवर नाव द्या आणि देवाचं चहात टाकून द्या. साखर काय एवढं गोड आहे नाम, असा त्याचा अर्थ नाही. गोड या शब्दाचा अर्थ आनंद. गोडी म्हणजे काय? आनंद. रसम लब्ध्वा आनंदम भवती. एखाद्या वेळेला असं कीर्तन होते, असं भजन होते की टाइम कसा झाला कळतच नाही माणसाला. त्याच्यात रस आला, गोडी आली. आमच्यामध्ये नशीन आली म्हणा, कारण आम्ही नाही तुम्हाला गोड देऊ शकत. पण गोड याचा अर्थ काय? रसम लब्ध आनंदम भवती. आमचे वारकरी चहा घ्यायला गेला एकाच्या घरी. लहान 4.5 वर्षाचं बालक, ते खाली उतरत जाय, वर चढत जाय, महाराजला लाता लागत जाय. आबाजी म्हणते एक पोरे, महाराजला लात लागते. अरे ती लेकरूच होय, माणसाने समजलं पाहिजे, लेकरूच असते ते. काही काही आजोबा असे असतात की त्याच्यावर अकाली वृद्धत्व लादतात. अरे तुम्ही असे लहानपणी तुम्ही तसेच होते. ते बिचारा लेकरूच, आणि गोड होतं पोरग, देखणं होतं अगदी. एक वारकरी काय पोरगा गोड आहे हो. दुसरा म्हणजे तू चाटून पाहिलं का? काय मुलगा गोड आहे हो. मग याचा अर्थ गोड, याचा अर्थ रसात्मक गोडी घ्यायची का? नाही. गोड याचा अर्थ ते पाहिल्याबरोबर आनंद वाटते. इतकं सुंदर बाळ आहे, पाहिल्याबरोबर विसरून गेलो. इतकं सुंदर बाळ आहे, इतकी सुंदर मुलगी आहे, इतका सुंदर मुलगा आहे, गोड आहे मुलगा. गोड शब्दाचा अर्थ होते का आनंद. आनंद, त्याला आनंद आला पाहिजे. तसं नाम घेताना आनंद आला पाहिजे, त्याला प्रेम लागते, त्यालाच म्हणतात प्रेम. आणि असं प्रेम मला दे. आता घड्याला बरंच चाललं, प्रेम प्रेमच चालू आहे माझं, नाही का? पण पहिलाच कळवत तुम्हाला संपवतो, सांगतो. प्रेम दे देवा, पण अधिकार पाय मला अगोदर, तसं नको देऊ. म्हणून शब्द पहिला करोनी उचित. मी पात्र आहे का त्याला हे लक्षात घे. कोणाला काही दिल्यानंतर जमत नसते. अधिकार लागतो, पात्रता लागते. आणि अधिकार आणि पात्रता नसताना एखादी गोष्टी मिळाली ना, त्याचा दुरुपयोग होत असतो. पात्र पाहिजे महाराज, शिष्य सुद्धा ज्ञान देताना नाही. पात्रता जर नसेल, ज्ञानोबारांची सुंदर ओवी आहे, ते आरंभीच फळे. अरे योग्य अधिकारी असेल, अष्टांग योगाचा प्रश्न विचारत असताना अर्जुन म्हणतो बघा, अरे ज्याचा अधिकार आहे त्याला सुरुवातीलाच फळ मिळून जाते. अधिकार लागते, पात्रता कुठेही लागते हो. पात्रता
कोण म्हणण्याची पात्रता पाहिजे, कीर्तन करण्याची पात्रता पाहिजे, ऐकण्याची पात्रता पाहिजे, सगळ्याच गोष्टी पात्रतेवर अवलंबून आहेत. आणि लोकशाहीमध्ये असं होऊन राहिलं, पात्र नसताना काही पद भेटून राहिले आणि त्याचा दुरुपयोग होऊन राहिला. कधी कधी तर असं वाटते लोकशाही चांगली का वाईट या विषयावर व्याख्यान करा. काय चालू आहे महाराज, लोकशाही टिकून नाही राहिली. तुम्हाला माहिती आहे, सगळं दिसते आहे. हुशार जर असाल तर पेपर वाचत असाल, लोकशाहीचे किती स्तंभ आहेत रे. हा कोण्या वर्गात असतो? हा फायनल रे वा रे वा, चांगला आहे पोरगा. आणि समोर बसला कीर्तन ऐकायला. हे विशेष टाळ्या वाजा त्याच्याकरता एकदा. ह्या मुली आहेत काही शिक्षणाच्या चांगल्या आहेत, ऐकत जागडं. लोकशाहीचे 4 स्तंभ सांगता येतील का कोणाला? तुला नाही, असं कोणालाही सांगता येते? सांगा बरं. विठ्ठल 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 सांगता येते का तुला? सांगता येते? कोणाला सांगता येते? हात वर करा बरं. लोकशाहीचे किती स्तंभ आहेत? 4 आहेत. थँक्यू. 4 स्तंभ असतात लोकशाहीचे. मीडिया म्हणजे पत्रकारिता, न्यायपालिका, शासन, आणि एक राहिलं ना रे पोरो. 4 असतात, 4. आता कुठं स्वातंत्र्य आहे? तुम्ही हे न्यायपालिका, मीडिया, शासन म्हणजे आपण ईडी शिडी वगैरे म्हणतो ना, जाऊ द्या, तो विषय आपला नाही. आणि प्रत्येक लोकशाहीमध्ये, म्हणून ज्या लोकांनी आपले प्राण दिले, अरे अहिंसक मार्गाने, कधी हिंसक मार्गाने, दोन्ही विचारधारा तिथं होत्या. भगतसिंग, राजगुरू यांची हिंसक विचारधारा, सुभाषचंद्र बोस आणि महात्माजी अहिंसक विचारधारा. पण महात्माजींचं योगदान फार मोठं आहे. आणि म्हणून एवढी मोठी कमावून दिलेली हे स्वातंत्र्य, लोकशाही. पण महाराज, लोकशाही पचवता आली पाहिजे, अधिकार त्याचा आपल्याला आला पाहिजे, नाही तर आता लोकशाही धोक्यात. तेव्हा आपण पाहतोय, आपल्याला पगार कमी झाले तर आपण संप करतो, काही हे झालं तर. आणि संप करून काय करतो? नुकसान करतो. आपलंच नुकसान आपण करत असताना कधी काम धंद्या करता बा, आमचे कर्मचाऱ्याचे तास वाढले पाहिजे याच्याकरता कोणी संप करते का? लोकशाहीचा स्वतंत्र विचार आहे महाराज. तेव्हा असो तर पात्रता म्हणून राहील तुम्हाला, पात्रता योग्य पाहिजे. देवा मी उचित जर नसेल तर मला प्रेम नको. प्रेम हे धन आहे, परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, व्हावया जतन, हेच उपाय लाभाचे. महाधन आहे, नुसतं धन नाही. जसं धनाच्या मोबदल्यामध्ये सगळ्या वस्तू मिळतात, तशा प्रेमाच्या मोबदल्यामध्ये अरे प्रत्यक्ष देव मिळतो. मग काय मिळायचं आहे जगातलं? असं ते महाधन आहे. आणि मी जर पात्र नसेल आणि तू जर देत असेल तर त्याचा दुरुपयोग होईल, माझा नाश होईल. एकदा भजन करा, घड्याळ पुढे गेलं, काहीच 5 मिनिटच माझ्याकडे. मी म्हटलं यांना 10लाच संपवतो, पण ते चाललं लांबत. जाऊ द्या. उचित शब्दार एक इतिहास सांगतो तुम्हाला, संपून टाकतो. करोनी उचित प्रेम घाली हृदयात, जरा मोकळे व्हा जरा. आज जरा तुमचे जाम नाही झाले ना? जाम झाले का? आता आम्हाला आमच्या व्याख्यानामध्ये काही आश्चर्य नसल्यामुळे काही लोक जाम निरा डोके असे पायतात, तटत, काही असे पण येऊ का ये बापा बड डोक्यात. पण कधी कधी असंही ऐकण्याचं हे ठेवा ना, तुम्ही हिंमत ठेवत जा ना, असंही ऐकण्याची हिंमत ठेवत जा. विठोबा देवा मी उचित आहे का, मी पात्र आहे का, हे पहा पहिले. आता तुम्ही म्हणाल पात्रता, हो, प्रेम मिळवण्याकरता पात्र नाही पाहिजे का माणूस? मी मग बोललो नाही एक वाक्य, जर तुम्ही प्रेम दिलं, तो जर पात्र नसेल, अधिकारी नसेल त्या प्रेमाचा, तर
तुमचा नाश करेल. जरा ओळखत जा कोण पात्र आहे आपल्या प्रेमाला. आपण जर एवढं सर्वस्व समर्पण करतो त्याला, काही डोकं जाग्यावर ठेवत जा. तुम्हाला नाही सांगत, यांना सांगतो जरा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. फार डोकं जागा, साधी गोष्ट नाही आहे. तेव्हा मी उचित आहे का देवा, नाहीतर मग काही खरं नाही. आणि जो अधिकारीने उचित नाही अशाला जर मिळालं तर तो त्याचा दुरुपयोग करतो. आणि तुम्हाला दृष्टांत माहिती आहे सर्वांना, भस्मासूर. त्याचं आधीचं नाव काय होतं काय ना, मी बोललो. भस्मासुराचं आधीचं नाव काय होते, 2 मिनिटात कथा सांगतो. काय करायचं, तो देवाला भस्म आणून द्यायचा. जसं तुमच्या घरी महाराज आले की तुम्ही आंघोळ झाल्यानंतर पाठ ठेवता, तेल कंगवा वगैरे गंध ज्ञानेश्वरी तिथं ठेवून देता. पूजेला जे जे सामान, फुलं आणून ठेवतात, अगरबत्ती, एक आगपेटी आणून ठेवता ना. तसं तो देव पूजेला बसले की मग तो गंध लावाच लागते. तो भस्म आणून देत होता. मग देव थोडे प्रसन्न होत, चला बा पोरग चांगला आहे बा, आपल्याला गंध आणून देते, भस्म आणून देते. असं करता करता काही दिवस वेळ व्हायचा. मग आता भस्म म्हणजे चिता भस्म लेप, त्या पुष्पदंतामध्ये सुंदर श्लोक आलेला आहे. ओम महिम्ना पारम ते परम विदुषा यद्यत सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीना. आता अलीकडे भगवान शंकराची पूजा फार करून राहिले. तुम्हाला ते पुष्पदंत नावाचं एक स्तोत्र आहे बघा, म्हणता आलं पाहिजे. कठीण आहे, आमच्या महाराजांना माहिती असेल, भागवत करणारे महाराज आहेत त्यांनाही माहिती असेल. आपण करतो, काही काही गोष्टी शिका लागतात. नाही जर आलं ना काही, तर भगवंताचं नाम घ्यायचं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आता अलीकडे पण एक गड सांगतो, वारकरी मंडळी आहे तुम्ही, पांडुरंगाच्या भक्तीमध्येच भगवान शिवाची भक्ती अंतर्गत आहे, असं काही नाही आहे. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम आहे ना. आणि पहिले वारकरी पंढरपूरचे भगवान शंकर आहेत. आणि तुम्हाला इतिहास माहिती आहे, सगळे त्याचे ऐतिहासिक संदर्भ तिथं हजर आहेत. आता टाईम होईल, जाऊ द्या. मग काय करायचं, तो का रे आज वेळ लागला हो. मग तो म्हणू लागला, देवा काय हो, खूपच लांब जावं लागते, 10-10 किलोमीटर. कोणी कोणी मेलेलंच नसते, मग मला खूप 50 किलोमीटर जावं लागते, तिथून भस्म आणावं लागते स्मशानात जाऊन वगैरे. असं काही देणार म्हणे सामर्थ्य मला. आता काय आहे, भगवान शंकर भले भोळे आहेत. भगवंताचं एक नाव आहे आशुतोष. आशुतोष म्हणजे थोड्या भक्तीने प्रसन्न होणारा, थोड्याच भक्तीने. आणि तुम्ही बा भगवान शंकराचे भक्त जरा सात्विक नसतात बघ. आमची भक्त आहे सगळे. तुम्ही जरा इतिहासाच्या अंदाज, सगळं देवालाच निपटा लागते मग, आपल्या पांडुरंगाला, भगवान कृष्णाला, विष्णूला. हा बिचारा एकदम प्रसन्न झाला. मग असं कर म्हणे, तुला मी वर देतो, देऊन द्या म्हणे. देवा काय, अरे तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील त्याचं भस्म होईल 5 मिनिटातच, फरकन एकदम राग तयार. आता बघा, एवढं मोठं सामर्थ्य मिळालं, हा लागला ना, जो दिसेल त्याचं भस्म. बरं कामापुरतं तरी करा. नाही, हा देणे दहशतच निर्माण केली त्यानं, इतकी दहशत. मग त्याचा जो आला तो पळत, की लोक घरात पळत, दारं लावून घेत, भराभर पळत. मग भस्मासूर आला, भस्मासूर असं त्याचं नाव पळून गेलं. त्याचं पहिलं वेगळं नाव होतं, भस्म करते म्हणून भस्मासूर. दारं लावून घ्यायचे, चालला कार्यक्रम. दहशत, इतकी दहशत झाली तिकडे, देवाला काही पत्ताच नाही, शंकराला. बस आता बा, काही संकट आलं की हे संत महात्मे हुशार आहेत. त्याच्यात नारदांचं फार हुशारकी आहे. एक दिवस बस नारद चालले ना, श्रीमन नारायण 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 लक्ष्मी नारायण नारायण नारायण, चालले भजन करत. आला ना हा, आला तर नारदही पळायला लागले. अरे नारदा किती तुम्ही सुंदर म्हणता, किती तुम्ही सुंदर विणा वाजवता, किती चाल सुंदर ते झालं मस्त. अरे हनी बा तिथंच लांब येऊ नको माझ्याजवळ. नाही नारदा, मला दर्शन घ्यायचं म्हणे, लांबून दूरदर्शन, जवळ नाही घ्यायचं दर्शन, तू तिथंच राह म्हणे. का रे म्हणे, आमच्यासारखे सामान्य लोकांचं तू भस्म करून राहिला, काय भेटत रे. कोणाच्या वडिलाचं छत्र हरवलं,
कोण्या वडिलाचा पुत्र शोक झाला, कोणाला पत्नी शोक झाला. काय नुकसान करून राहिला तू? आणि प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेवतो. काय भेटते तुला? अरे असं एवढं कृत्य करून तुला काय भेटते? ते थांबलं ना जरा तिथं. डोकंच होतं ते. राक्षसाला काय डोकं असतात? तमगुणी माणसाला जास्त डोके नसतात, गोळग्यात असते त्याचे. थांबलं ते. तर ऐक म्हणे, आता माझ्या डोक्यावर हात ठेवला, काय भेटेन तुला? हरिपाठ आहे आमच्या जवळ बा, पाकिट गिकीट काही नाही. हरिपाठ आहे, ज्ञानेश्वरी आहे, आमच्या काय भेटते आमच्याकडनं? अरे असं माणसाने करावं की त्याच्या मोबदल्यात चांगलं भेटलं पाहिजे, चांगली सौंदर्यवान पत्नी भेटली पाहिजे, राज्यही भेटलं पाहिजे, घरही चांगलं भेटलं पाहिजे. त्या डोक्यात तो विचार करायला लागला. सर्वास विश्व सुंदरी, तो तर म्हणे पार्वतीच आहे सगळ्यात सुंदर. मग कायले दुसरीकडे हात ठेवा लागते? फिरलं ना ते फिरलं माग. लांबून पाहिलं शंकर, हा पळत येणार. शंकर मग काय भस्म? आता कशाला भस्म? तुमचंच भस्म मी करतो. भगवान शंकर पळायला लागले. प्रसंग विष्णूने निपटवला आहे की नाही? माहिती आहे ना तुम्हाला? काय उपयोग? पात्र होता का तो? एवढं मोठं सामर्थ्य देण्याच्या पात्रतेचा नव्हता. म्हणून प्रत्येक गोष्ट अधिकारी जर असेल, पात्रता जर त्यांना मिळवली असेल तर नोकरी भेटते. तुम्ही पात्र नसाल, अरे तुमच्याजवळ क्वालिटी असली की आजही नोकऱ्या पुष्कळ आहेत. क्वालिटी तयार करा स्वतः. मुलाच्या अलीकडे लग्न नाही होऊन राहिले, तुम्ही क्वालिटी तयार करा चांगले. पण नाही तर हा विषय याच्यात नाही बसत म्हणा. बिचाऱ्या लय कठीण गोष्ट झाली. म्हणजे कीर्तन प्रवचनात तुम्ही रममा नाही, बरं आहे. ग्राउंड लेवलवर चला जरा, गावागावात चापा, किती भीषण परिस्थिती आहे. सामाजिक विद्रुपता म्हणतात त्याला. दुसरा शब्द आहे जरा विदारक. हे सामाजिक विदारकता वाढलेली आहे. भयानक. काय होईल? लोकसंख्या कमी होईल. अरे बाबा भयानकच झालं काम. आता कठीणच काम झालं. शेतकऱ्याचं तर त्याच्यापेक्षा कठीण. एखादं जर आलं का, काय करते पोरगा? ढोर व्हायला जाते राजो. अरे बापा, ढोर व्हायला काही किंमत आहे का? ढोर व्हायला पहिले देवाने गायी चारल्या, त्याला काही अडचण नाही आली. जुन्या लोकही गायी, एक जण गाय घेऊन जात, ढोरं वासरं जोड्या गिड्या घेऊन. आता गाय जो द्यावं सदन कास्त करायला अडचणी येऊन राहिल्या, त्याच्या मनासारखी नाही भेटत. जाऊ द्या आता, काय आपल्यालाच नको होतं ना. 30 वर्षाच्या काळामध्ये तुम्हाला आई लागत होती, तुम्हाला ओवाळायला बहीण लागत होती, तुम्हाला मुलगी, फक्त मुलगीच नव्हती लागत, मावशी लागत होती, मामी लागत होती, पण मुलगी नको होती. मुलीला जन्मच नाही दिला. एक गॅप पडला मोठ्याच्या मोठा. आता काय करा? आता राहा म्हणजे या जुन्या लोकांना, जरा सुशिक्षित लोकांना, आताही महाराज एकावरच आले लोक, हे भयंकर सुशिक्षित लोक. बस एक मूल काय देवाघर चुकलं, असं एक मूल देवा चुकून ते जर गेलं तर सगळंच भूल. मॅट झाले काही. एखादं उदाहरण आहे, निरा मॅटासारखाच फिरते. एवढं मोठं पोरग पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, नोकरीवर लागलेलं, गेलो ॲक्सिडेंटमध्ये. काय करा त्या बापाने? तेव्हा अवघड काम आहे सगळीकडं. विदारकता आहे. बरं आहे, कीर्तन प्रवचनामध्ये आपण विसरून जातो, सगळं चांगलं आहे. पण ज्याच्यावर बेतेल आहे त्याला विचारा ना तुम्ही, त्याच्यातच घ्या जरा मुलाखत काय आहे. तेव्हा करो नि उचित प्रेम घाली हृदयात. मला बाकी काही नको देवा, हे दान दे, हे दान तू दे. हे आलो दान मागायस आणि खूप थोर करो नियास. तू उदार आहेस आणि अशी आशा मला आहे, तुझ्याकडून काहीतरी मिळालं पाहिजे. जाऊ दे देवा, किमान मी चिंतन करेल, भजन करेल, त्यावेळेला तू ते सेवा स्वीकारत तरी जाय. चिंतन समयी सेवा आपुली जगई. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. हा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. एवढ्या विनंत्या केल्या तरी देव गप्पच. काही प्रतिक्रियाच नाही देवाची.
पण तुकोबारायचे बंधू म्हणतात जाऊ दिले का, पण देवा माझ्या भावाच्या स्वाधीन मला कर, मग तो मला प्रेम देईल. तुकया बंधू म्हणे भावा मज निर्वावे देवा. तुकोबारायचे बंधू निघून गेले होते. कान्होबारायचे बंधू तुकोबाराय वैकुंठाला गेले होते निघून. आता नाही, अरे किमान मला माझा भाऊ भेटून दे, मग मी तुझ्याकडून घेतो सगळं. तुकया बंधू म्हणे भावा मज निर्वावे देवा. एकंदरीत अशा प्रकारची प्रेमाची आणि सर्वोत्कृष्ट मागणी आहे. सगळं मिळेल तुम्हाला, पण प्रेम नाही मिळत. प्रेम सर्वात श्रेष्ठ आहे. आणि भक्ती करण्याकरता तर प्रेम पाहिजे. आणि या भक्ती प्रेमाकरता संतांनी ज्ञानाला सुद्धा नाकारलं. भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा, स्वर्ग्या स्वर्ग्या भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा प्रेमाविन ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा दया माझी, प्रेम सुख देई प्रेम सुख देई, प्रेम सुख देई प्रेम सुख देई. प्रेमा विना नाही समाधान, प्रेमा विना नाही समाधान. प्रेम सुख देई प्रेम सुख देई, प्रेम सुख देई परमार्थिक क्षेत्रामध्ये भक्तिप्रेम सर्वोत्कृष्ट प्रेम, मोक्षापेक्षा सर्वात प्रेम मोठं भक्ती सुखाचं आहे. म्हणून प्रेमाची मागणी करता झालेली सेवा हनुमंतराच्या ठिकाणी, भगवंताच्या ठिकाणी, तुम्हा संत सज्जनाच्या ठिकाणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हा, बोलले देवी देवा राजमा महाराज तुम्ही आदि राजमा तुका म्हणे ज्ञानी थोडा राखा पाया प्रेम करा. सर्व भाविक भक्तांना सूचना, उद्या सकाळी 10 ते 12 श्री हरिभक्त पारायण कडुदास महाराज भोजने यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. उद्या या सप्ताहाची सांगता होणार आहे. तरी सर्व गावातील महिला मंडळी, पुरुष मंडळी आणि मुलं मुली यांनी कामधंद्याला कुठेच जायचं नाही, कॉलेजला जायचं नाही, शाळेत जायचं नाही. सर्वांनी आवर्जून घरी राहायचं आहे आणि उद्याचा कार्यक्रम हा पार पाडायचा आहे. आणि बाहेरगावून आलेले महिला मंडळ असो, पुरुष मंडळी असो, कदाचित कोणाला पत्रिका मिळाली असेल तरी सर्वांनी महाप्रसाद घेण्याकरता आवश्यक यायचं. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. देव तुकाराम. ज्यांचा पेपर आहे त्यांनी मात्र पेपर सोडायला जा बरं, पंचायत कसं. बाहेर गावून आलेली टाळकरी मंडळी, महिला मंडळींनी चहा घेतल्याशिवाय जाऊ नये.